हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सध्या आम्ही आलेलो आहे. लई दिवसातून ब्लॉग काढायचं चालतं म्हणलं आज तरी काढावा नाही का. 4-5 वर्षातून ब्लॉग काढायचं आता वर्षभर झालं ब्लॉगच नव्हता काढला. हा आत्ता झालेला हा मुताण आहे, तुम्ही मागं पाहू शकता. हा व्ह्यू इकडं वाघ आहे म्हणलं लई दिवसातून आलं दर्शन घ्यावं. आणि बघा हा घाट इकडं खाली. आणि आपली बाईक नवीन फर्स्ट टाईम आणलेली इकडं आपण. तर लई दिवसातून आलं तर वाघाचं दर्शन घेऊन जावं बोललो. म्हणलं दर्शन तरी घेऊन यावं, तुम्ही पण घ्या वाघाचं दर्शन. हे बघा वाघ आहे इथं, म्हणजे झाड लावलं होतं गावठी नारळ. बघा तुम्ही पाहिलं असेल हे कुठंतरी, नसेल पाहिलं. हे बघा असं असते याला म्हणतात नारळ. हे बघा. आणि इथं वरती बरोडवाचं मंदिर आहे हे. आपण तिथला ब्लॉग काढलेला पण टाकलाच नाही, कारण खूप इश्यू येतात त्या ब्लॉगला, त्याच्यामुळं काय तो टाकला नाही. इकडं असा घाट आहे मुथाण्याचा. हे बघा मुथाण्याचा घाट. हा हा बघा हे पूर्ण सिटी आहे. आपल्याकडे आयफोन आहे त्याच्यामुळं आपण घाबरत नसतो. बघा झूम पूर्ण दिसतंय तुम्हाला. वातावरण आहे बघा कसं आहे, मस्त का नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला सर्व दाखवत असतो, तुम्ही काय टेन्शन न घेऊ. हे बघा नाना पुढं चालले ते बोलतात. आणि इकडे हे मुथाण आहे, कारण मी इथं ब्लॉग काढल्यानंतर डायरेक्ट घरी जाणार आहे ब्लॉग काढायला. हे मुथाणे गाव आहे, हे पाहू शकतो तुम्ही. आपल्याकडे आता ब्लॉग घ्या का नारळ असा आतमध्ये असतो. बघा नारळ आतमध्ये असा असतो. हा एक विद्युत शेग आलेला आहे आपला भाऊ. आणि चला हेच तर सध्या आता दर्शन वगैरे घेतलंय इकडं वाघोबाचे. आणि वरती बरोड आहे. आणि हे बघा असं वातावरण आहे इकडं मागं. आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सरप्राईज होतं, त्याचा मी ब्लॉग पण तुम्हाला टाकणार होतो, पण आपला काय विषय झाला, ते ब्लॉग काढण्यासाठी मला टाईमच भेटला नाही. खूप गडबड होती माझ्या मागे त्या दिवशी. कारण दिस इज द बिग सरप्राईज फॉर मी 2026 इन द बाईक. हे बघा आपली बाईक. बघा बाईक कशी लुक वगैरे मस्त आहे ओके मध्ये. आणि थोडी वॉशिंग केलेली नाही, कारण धुतली नाही गाडी, कारण गावाला चाललेलं आहे. उद्या फळी बॅट वगैरे घेऊन चाललं आहे, बॅटबॉल खेळायला जायचं आहे. आता इथून 30-40 किलोमीटर आहे जाणार आपण. गाडी फर्स्ट टाईम ऑफ रोडिंग करणार आहे आता इथनं. फर्स्ट टाईम ऑफ रोडिंग करणार आता ह्या रस्त्याला. इथं चांगला रस्ता आहे. इकडं खाली तुम्ही पाहिला असता, इकडं भयंकर रस्ता आहे. आणि अजून पुढं तुम्हाला दाखवतो रस्ता कसा आहे. आणि हे बघा ओके चला आता भेटू ना गाईज. हे बघा इथपर्यंत आलो आहे आता. हे खाली इकडं मांडू आहे, आपल्याला जायचं इकडं पुढं कुठंतरी इकडं ह्या डोंगराकडं. आणि हे खाली मांडू इथं, ह्या घाटानं जायचं ह्या रस्त्याने. इकडनं जायचं असं नाही का इथनं. हे गाव आहे पुताची वाडी. हा गाव गाईज आम्ही चाललेलो आहे आता घरी, तुम्हाला तर माहितीच आहे गाडी. आणि दिस इज मोटो ब्लॉग. मोठं ब्लॉग फक्त साईडला नाही गेला पाहिजे. रस्त्याचा असा भयंकर आहे ना. हे बघा खाली इकडं मांडवे बिंडवे गावे मस्त आहे की नाही का. आणि हे बघा रस्ता कसा आहे खतरनाक. आणि चाललेलं आहे मस्त आहे इकडं खाली. आणि सुधारणा जास्त झाली, हिरवाळपर्यंत झाला ना बघा. रस्त्यावर तुम्ही पाहू शकता कसा आहे खतरनाक रस्ता. रस्ता कसा आहे, रस्ता मस्त आहे. आणि पावसाळ्यात तुम्ही मस्त सीन पाहशाल. आता नाही एवढा म्हणायला पाहिजे असं, पण पावसाळ्यात मस्त आहे नाही का. रस्ता लय घाण आहे पुढं, आपल्याला जायचं आहे अजून 25-30 किलोमीटर. रस्ता एवढा खराब आहे का, लय खराब रस्ते. तुम्ही इथं तुम्हाला चांगलं दिसेल, पण पुढं लय घाण. म्हणलं थोडासा मोठं ब्लॉग पावा करून कसा दिसतंय नाही का. काही हेल्मेट वगैरे नाही आणला मी, आणला असतं काढला असता नाही का. काहीच आम्ही आता अशा ठिकाणी पोहोचलो येऊन. काही इथनं रस्ता असा भयंकर आहे का, तुम्हाला मागं बघा रस्ता. आणि गाडी बघा आपली इथं गाडी उभी केलेली. आणि ह्या रस्त्याने अशी इथून इकडं वरती न्यायची, असा भयंकर रस्ता आहे भाई हा. तुम्हाला मी दाखवतो सांगा. अशा रस्त्यानं गाडी कसं काय न्यायची वर.
आणि गाडी आहे आपली बघा, हे असा रस्ता, गाडी नवीन गाडी, हे अशा रस्त्याने कसं काय न्यायची, काय व्हायचा गाडीचं आयुष्य. हे इकडून हा का अशा रस्त्याने आले हा का, कधीच काय मोदी कधी प्रगती करायचा मोदी काय माहीत, या रस्त्यांची कधी प्रगती करायचा अशी. हां कसं काय जावा वावर घरी, गावाला येणे म्हणजे मूर्खाचं काम आहे. आणि तुम्हाला इथे एक दाखवतो थांबा, ते मरून द्या, हे काय मोदी काय आयुष्यात प्रगती नाही करीत. पण हे बघा, दिस इज द हरभरा, काय आहे हरभरा, हरभऱ्याचं दाणं तुम्ही पाहू शकता. हे दिस इज द हरभरा आणि हे गहू. गावाला आल्यानंतर हे ट्राय नक्की करा, गहू हरभरा. ओके हरभरा बघा वावर आपलंच आहे, कोण नाही बोलत काय, काय टेन्शन नाही. गाडीची अवस्था आजवर बिकट झाली. इथून आज नाही एवढी धूळ लागली, पण इथं आता बघा धूळ कशी भयंकर लागल, मीच काळा पडून गेलो उन्हात एवढा ऊन आहे. दे एक बॅग मी घेतो, हरभरा खातो मी. आता गाडी चढवतो बघू, चढली नाही तर नाही, विषय संपला. चढणार म्हणजे गाडी तेवढी ताकद आहे, बघू आता काय होत आहे. हा रस्ता तर मी चढवला आता बघा, टायरची होणं आपल्याच आहेत. बघा बॅट घेऊन झालेला आहे, हा तर चढवला. आता इकडं वरती परत खराब रस्ता आहे आणि इकडं वरती आपली घर आहे तिथं, तर चालूच आहे अजून नाही. आता रस्ता वगैरे खराब चालूच आहे, भाव येतोय मागणं आणि असं कायचं आहे वातावरण नाही का. बसतो काय, फायनली पोचलो खूप साऱ्या प्रयत्नानंतर घरी, कारण गाडी चढत नव्हती डायरेक्ट. ते व्हिडिओ काढायच कोण नव्हता, नाही तुम्हाला लागला असते व्हिडिओ काढायलाच कोण नव्हता. खूप साऱ्या प्रयत्नानंतर आलेलं आहे. आणि हे बघा गावचं वातावरण, घर गावाकडची, आणि कोंबड्या बिंबड्यांचा आवाज, इकडे खाली हरभरा वगैरे केलेला आहे का. आणि हे बघा हे असं हरभरा वगैरे वरती ठेवतात टांगून, हे पेंड्याचे ओढे वगैरे. लाईट इकडे बघा, लाईट लय पैसे ना काय घेणार या लाईट चालून 24 तास. इकडं हरभरा आहे, कारण हे लाईट साठी तर इकडं डुकर वगैरे भरपूर येतात नाही का, त्या डुकरांकडून प्रोटेक्शन म्हणून लाईट लावली जाते. काळा दिसते इकडून, इकडून गोरा दिसते. मागा परत हरभरा खायला जाऊ नाही, कारण वाळला आहे तो हरभरा. दिस इज द व्ह्यू. इकडे काय करायचं जाऊ ना आपण. जी गोष्ट तुम्हाला मी दाखवतो, ही गोष्ट खूप जुनी आहे. हे बघा, हे गुरांचं वगैरे शेण असं ठेवतात रचून, आणि त्याचा एक उपयोग दुसरा पण केला जातो. हे बघा शेणाच्या गवऱ्या, हे काय गवऱ्या शेणाच्या, याला काय म्हणतात शेणाच्या गवऱ्या. बघा असं मोठे रचून ठेवतात, आणि त्याचा उपयोग पावसाळ्यात होतो, चूल वगैरे पेटवण्यासाठी. बघा अशा लावणार गवऱ्या नाही का, अशा मस्त आहे की. हे बघा कुठं गेलं दिसतं का, हे बघा मस्त आहे की लावतात, आणि त्याचा उपयोग आता आलेलं आहे घरी. आणि या ठिकाणी आमच्या इकडं म्हणजे आमच्या गावाला इथं आमची 7-8च घरं आहेत इथं. ही घरं आहेत 7-8 एवढी इथं, जास्त पण नाही. गाव तिकडे नाही का, त्या साईडला गाव आहे. आणि हे बघा जास्त गहू दिसतंय चांगला आहे, भरपूर बघा मस्त लोंब्या वगैरे आहेत, पाहू शकता. अशी कपडे वगैरे इथं वाळत घातलेली आहेत, साड्या बिड्या मकर पडल्यात, टेन्शन नाही. गुरांची काय की बघा. आणि इथं आमचं क्रिकेटचं ग्राउंड आहे. हे इकडं गाव आहे, हे मेन गाव आहे कोपरे गाव. दिस इज तर ही वाडी पूर्ण संपूर्ण, आणि आमची 6च घरं आहेत इथं एवढी. ओके, हा गवताचा पेंडाचा गावात, शानाच्या गवऱ्या. तर आता आम्ही चाललेलो इथं. हे बघा इथं एक मृत्यू पडलेला आहे, हे बघा. कारण हे म्हणजे असं लावतात नाही का, काय बोलतात त्याला,
बुजगावना याच्यासाठी काय बोलतात रे, घाबरण्यासाठी डुकरं वगैरे येऊ नये रानामध्ये म्हणून, तर त्यासाठी लावतात. आणि इथं बघा करवंद, मी तुम्हाला, दिस इज द सी, कच्ची करवंद, पिकलेली नाही आहेत सध्या, कच्ची आहे. बघा ही कच्ची, मी तर टेस्ट करणार आहे कारण परत पिकलेली भेटतील नाही भेटतील आय डोंट नो. तो आय थिंक कच्चा करवंद आहे बघा. हा हा, लय भयंकर आंबाटे करवंद, पण खाणे गरजेचं आहे. दिस इज द ग्राउंड होता आमचं इथं, आम्ही चोपून वगैरे मस्त केलं तर नाही का, आता तेच पाहायला आलं कारण आम्हाला परत क्रिकेटच्या मॅच खेळायच्या आता. आणि हे ग्राउंड काय क्रिकेट खेळण्याजोगं वाटत नाही सध्या, कारण मऊ भरपूर आहे बघा. मऊ बघा, मऊ पण आहे बघा. का एवढा मऊ ग्राउंडमध्ये बॉल उडणार कसा. इथं गुरा वगैरे, आमची बाउंड्री होती बघा. ही लाईन दिसते का, ही साधाड्यांची लाईन, ही संपूर्ण ही अशी बाउंड्री आहे का आमची. ही अशी बाउंड्री इथपर्यंत, इथून ह्या एरियापासून इकडे खाली गेला, ह्या एरियापासून इकडे खाली गेला तर आऊट. आणि इकडं वरती किती पण हाणा नाही का, इकडं किती पण, आणि तिकडं मागं पण हाणत आम्ही, इकडं खाली हाणत राय बॉल, दिसत पण नाही तिकडे, एवढं खाली हाणत आम्ही बॉल, खतरनाक. तुम्हाला ती एक क्लिप असेल शक्यतो यूट्यूबला, लय घाण खेळत आम्ही, म्हणजे सर्व पोरं नाही लग्नाला चालतं असं. आणि इथं ग्राउंड तर मला नाही वाटत होईल म्हणून आता इथं, कारण होण्याची शक्यता दिसत नाही इथं. गुरांचा काय का, हा व्हिडिओ ही गुरांचा काय का ना तू, हे बैल इकडे शेळ्या, आणि बघा गुरांचा काय का कसा वळत, नुसता गुरा मार देवा, अरे देवा, गुरा जागच नाही ठेवत, नुसती इकडे तिकडे पळते. कस काय जमायचा, बैल चालतच गावताला पक्की झुंज.